इयत्ता 6वी सामान्य विज्ञान पाठ 5वा पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म. थोडे आठवा. पाण्याच्या स्थायू, द्रव व वायू अवस्थांची नावे लिहा. पदार्थांच्या अवस्था व अवस्थांतर करून पाहूया. एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा. 1. मेणाच्या तुकड्यांमध्ये काय बदल होतो? 2. वरील कृतीत प्रथमतः मेणाची अवस्था कोणती होती? 3. त्याचे अवस्थांतर कशात झाले? आता ही वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवा. काय झाले? आकृती 5.1 मेणाचे अवस्थांतर. पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. सांगा पाहू. स्पिरिट, कापूर, पेट्रोल, तूप, खोबरेल तेल, डांबर गोळ्या, नवसागर या पदार्थांपैकी एक कोणते पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेले पाहिले आहेत? 2. कोणत्या द्रवात वायू रूपांतर झालेले पाहिले आहे? 3. कोणत्या स्थायूंचे परस्पर वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे? यावरून काय समजते? आकृती 5.2 विविध पदार्थ. पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे अवस्थांतर होते. आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो. असे होऊन गेले. 19व्या शतकात जे. विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांतर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले. पुढील तक्त्यामध्ये उदाहरणांसह आपण पाहूया. मुद्दा. उदाहरण. अवस्था स्थायू लोखंडाचा तुकडा. द्रव पाणी, स्पिरिट, तेल. वायू हवा. आकार स्वतःचा आकार असतो. कसेही ठेवले तरी आकार कायम राहतो. स्वतःचा आकार नसतो, भांड्याचा आकार घेतो. वायू स्वतःचा आकार नसतो, उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतात. स्थायूचे आकारमान ठराविक आकारमान असते. साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा ढीग तयार होतो. द्रवाचे आकारमान ठराविक आकारमान असते. भांड्यातील ठराविक जागा व्यापतात. सपाट भूपृष्ठावर ओतले तर पसरतात, उताराच्या दिशेने वाहतात. वायूचे आकारमान ठराविक आकारमान नसते. भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्याचे आकारमान कमी जास्त होते. उष्णता आणि अवस्थांतर. अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे हे तुम्ही शिकला आहात. उष्णता मिळाली की स्थायूंचे द्रवात तर द्रवाचे वायूत रूपांतर होते. तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात तर द्रवाचे वायूत रूपांतर होते. अवस्थांमधील बदल. उष्णता दिली, स्थायू द्रव, थंड केले, द्रव स्थायू. उष्णता दिली, वायू, थंड केले,
द्रव. सांगा पाहू. पाण्याने भरलेले भांडे शेगडीवर ठेवल्यावर लगेच पाण्याची वाफ होते का? ते पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर लगेच त्याचा बर्फ बनतो का? पदार्थाला काही विशिष्ट प्रमाणात उष्णता दिली किंवा त्यातील काही विशिष्ट उष्णता काढून घेतली तर त्याचे अवस्थांतर होते. पदार्थाला उष्णता दिल्यावर तो किती गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यावर तो किती थंड होतो यावर अवस्थांतर अवलंबून असते. पदार्थ किती गरम किंवा थंड आहे हे कसे समजते? तापमान व तापमापी. पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो म्हणजेच तापतो. पाणी किती तापले आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट किंवा हात बुडवतो. परंतु अशा मोजमापात अचूकता नसते. तसेच पदार्थ तापलेला असला तर हाताला चटका लागून इजा होऊ शकते. तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस हे एकक वापरतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या डिजिटल तापमापीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आकृती 5.3 वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी करून पाहूया. प्रयोगशाळेतील एक तापमापी घ्या. त्याच्या खालच्या टोकाकडील फुग्यात पारा भरलेला असतो. हा पारा फुग्यावरील नळीत काही अंतरापर्यंत चढलेला दिसेल. पाऱ्याच्या स्तंभाशेजारी अंशांकन केलेले दिसेल. पाऱ्याच्या पातळी शेजारील संख्या वाचा. यावरून फुग्याभोवतालच्या हवेचे तापमान समजेल. आकृती 5.4 तापमानाची नोंद करणे. काही उदाहरणे आणि त्याचं सुमारे तापमान. उकळते पाणी 100 अंश सेल्सिअस. गोठणारे पाणी 0 अंश सेल्सिअस. हवा हिवाळ्यात रात्रीच्या वेळी 15 अंश सेल्सिअस. हवा उन्हाळ्यात भर दुपारी 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त. फ्रीजमधील तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी. फ्रीजरमधील तापमान -18 अंश सेल्सिअसपेक्षा कमी. शरीराचे तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस. प्रयोग करताना घ्यावयाची काळजी, कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे दाखवलेलं आहे. उत्कलन. पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. फरशीवर सांडलेले पाणी हळूहळू आपोआप वाळते हे आपल्याला माहीत आहे. बाष्पीभवन पाण्याच्या पृष्ठभागावरून होते. मग पाणी उकळते तेव्हा काय होते? पाणी जसजसे गरम होते तसतसे त्याचे तापमान वाढते आणि बाष्पीभवन अधिकाधिक जलद गतीने होऊ लागते. शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते. म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळते. यालाच पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन असे म्हणतात. शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100 अंश सेल्सिअस तापमानाला होते. हा पाण्याचा उत्कलनांक होय. पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते. या क्रियेला संघनन असे म्हणतात. वाफेचे संघननही 100 अंश सेल्सिअसलाच होते. म्हणजे पाण्याचा उत्कलनांक
व संघनन बिंदू हा एकच आहे. आकृती 5.5 मध्ये उत्कलन या क्रियेविषयी माहिती दिलेली आहे. करून पहा. एका चंचुपात्रात थोडे पाणी घ्या. त्यात एक तापमापी ठेवा. आता चंचुपात्राला स्पिरिटच्या दिव्याने उष्णता द्या. पाण्याचा उत्कलन बिंदू किती तापमानास आहे याची नोंद करा. आता या पाण्यात थोडे मीठ किंवा साखर टाकून पुन्हा उत्कलन बिंदू कोणता आहे ते पहा. यावरून कोणता निष्कर्ष काढाल? गोठण. फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते, म्हणजे त्याचे तापमान कमी कमी होते. एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो, म्हणजेच ते गोठू लागते. ज्या तापमानावर हे घडते त्याला पाण्याचा गोठण बिंदू असे म्हणतात. पदार्थाचे तापमान 0°C कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, फ्रीजच्या फ्रीजरमधील हवेचे तापमान सुमारे -18°C असते. 0°C पेक्षा कमी तापमान असल्यास ते उणे अंश मध्ये सांगतात. बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो, म्हणजे त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते. याला विलयन असे म्हणतात. बर्फाचे विलयन ही 0°ला होते, म्हणजे पाण्याचा गोठण बिंदू व विलय बिंदू हे एकच आहेत. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो, तोच त्याचा संघनन बिंदूही असतो. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट गोठण बिंदू असतो, तोच त्याचा विलय बिंदूही असतो. पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संघनन होते. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. जरा डोके चालवा. खालील तक्त्यात काही पदार्थांचे उत्कलन व गोठण बिंदू दिले आहेत. त्यावरून हे पदार्थ स्थायू, द्रव व वायू यापैकी कक्ष तापमानास कोणत्या अवस्थेत राहत असतील ते सांगा. पदार्थ मेणबत्ती, गोठण बिंदू अंदाजे 60°C, उत्कलन बिंदू अंदाजे 350°C. प्लॅस्टिक, गोठण बिंदू अंदाजे 250 पेक्षा जास्त अंश, उत्कलन बिंदू अंदाजे 954°C. लोह 1535°C, उत्कलन बिंदू 2862°C. अवस्थांतराचे विविध उपयोग. 1. पॅराफिन वॅक्स मेण वितळवून मेणबत्त्या बनवणे. 2. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड शुष्क बर्फ आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो. 3. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. 4. वाळू वितळवून काच बनवली जाते. 6. सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे धातू वितळवले जातात. 6. अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळवावे लागते. करून पहा. एका बशीत थोडी वाळू घ्या. त्यात काही आयोडीनचे खडे ठेवा. बशी बर्नरवर ठेवा आणि तिच्यावर एक काचेचे नरसाळे उपडे ठेवा. त्याचे वरील तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करा. स्पिरिट दिवा किंवा बर्नर पेटवा आणि आयोडीनला
काही वेळ उष्णता द्या. उष्णता मिळाल्याने आयोडीनचे काय होते त्याचे निरीक्षण करा. काय दिसते? असे का होते? आकृती 5.6 संप्लवन. संप्लवन. उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे स्थायी रूप खडे वितळत नाहीत, तर त्यांचे थेट वायूत रूपांतर होते. आयोडीन वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायी रूपात काचेला चिकटून राहतात. म्हणजे उष्णता मिळून स्थायी रूप आयोडीनचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत अवस्थांतर होते. स्थायी रूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतरणाला संप्लवन असे म्हणतात. जरा डोके चालवा. कापराच्या वड्यात ठेवलेली डबी उघडली की लगेच कापराचा वास येतो. असे का होते? सांगा पाहू. हे तुम्ही कसे ओळखाल? पाण्याचा ग्लास प्लॅस्टिकचा, स्टीलचा की काचेचा? सळई लोखंडी की ॲल्युमिनियमची? खोलीचे दार लाकडी की काचेचे? पांढरी पूड मिठाची की खडूची? वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्ही त्या पदार्थांचे विविध गुणधर्म लक्षात घेतले. उदाहरणार्थ, त्याची पारदर्शकता, कठीणपणा, जडपणा, ठराविक रंग, त्याच्यापासून निघणारा आवाज, पाण्यामध्ये विरघळणे इत्यादी. या गुणधर्मांच्या अभ्यासाने आपल्याला विविध पदार्थ ओळखता येतात व त्यांच्या गुणधर्मांप्रमाणे ते आपल्याला वापरता येतात. पदार्थांच्या या गुणधर्मांची सविस्तर माहिती घेऊया. आकृती 5.7 विविध पदार्थ व वस्तूंची ओळख. पदार्थांचे गुणधर्म करून पहा. खडू, वीट, तुरटी, काच, राजगिऱ्याची वडी अशा काही पदार्थांवर पुरेसा दाब दिला असता काय होते? त्यांचे लहान लहान तुकड्यात किंवा कणात रूपांतर होते. अशा पदार्थांना ठिसूळ पदार्थ म्हणतात. पदार्थांच्या या गुणधर्माला ठिसूळपणा असे म्हणतात. एक लोखंडी खिळा घेऊन तो पुठ्ठा, चिखलाचा गोळा व लाकडाचा तुकडा यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करा. काय होईल? चिखलाच्या गोळ्यामध्ये खिळा सहजपणे घुसतो, पण लाकडाच्या तुकड्यात घुसणार नाही, तर पुठ्ठ्यात थोडाफार प्रमाणात घुसेल. असे का झाले? एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा कठीणपणा ठरतो. आकृती 5.9 कठीणपणा. एक रबर बँड ताणून सोडून द्या किंवा स्पंजवर दाब देऊन सोडून द्या. काय दिसून येते? रबर बँड व स्पंज मूळ स्थितीत आले. काही पदार्थांवर ताण किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो आणि ताण किंवा दाब काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येतात. या गुणधर्माला स्थितिस्थापकता असे म्हणतात. आकृती 5.10 स्थितिस्थापकता. वहीच्या आकाराचा पत्रा तिरका धरून त्यावर पाणी, मध, डिंक किंवा गोंद यांचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी टाका. ते कसे होतात? द्रव पदार्थ उतारावरून वाहतात. या गुणधर्माला प्रवाहिता असे म्हणतात. एखादा द्रव किती सहजपणे वाहतो यावरून त्याची प्रवाहिता ठरते.
आकृती 5.11. समान आकाराचे पण एक लाकडी व एक लोखंडी असे ठोकळे तराजूत ठेवले तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्यांपेक्षा कसे भरते? समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या वस्तुमानावरून त्यांची घनता ठरते. हा फरक पदार्थांच्या घनता या गुणधर्मामुळे दिसतो. समान आकारमानाचे अधिक घनता असलेले पदार्थ अधिक जड आणि कमी घनता असलेले पदार्थ हलके असतात. एका ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ, बारीक वाळू, साखर टाकून विरघळवण्याचा प्रयत्न करा. हीच कृती पाण्याऐवजी रॉकेल वापरून करा. काय दिसते? काही स्थायू पदार्थ एखाद्या द्रवात विरघळतात. एखादा स्थायू पदार्थ ज्या द्रवात विरघळत नसेल तर तो स्थायू त्या द्रवात अविद्राव्य आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ, मीठ पाण्यात विद्राव्य आहे पण रॉकेलमध्ये अविद्राव्य आहे. पाण्यात विरघळणारे पदार्थ वापरून बनवलेली अनेक प्रकारची पेये आपल्याला माहिती आहेत. पदार्थांच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता असे म्हणतात. आकृती 5.12 विद्राव्यता. ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ असे म्हणतात. पदार्थांच्या या गुणधर्माला पारदर्शकता असे म्हणतात. उदाहरणार्थ, काच, काही प्रकारचे प्लॅस्टिक, स्वच्छ पाणी व हवा हे पारदर्शक पदार्थ आहेत. आकृती 5.13 पारदर्शकता. सांगा पाहू. चित्र 5.14 मध्ये दाखवल्या वस्तू कोणत्या पदार्थांच्या बनवलेल्या आहेत ते ओळखा. या पदार्थांच्या गटाला काय म्हणतात? आकृती 5.14. धातू. तांबे, सोने, लोहे, ॲल्युमिनियम अशा पदार्थांना धातू म्हणतात. धातू खनिज रूपात भूगर्भात सापडतात. खनिजे भूगर्भातून खणून काढून त्यावर प्रक्रिया करून धातू मिळवावे लागतात. दैनंदिन जीवनात धातूंचे महत्त्वाचे विविध उपयोग आहेत. धातूंमध्ये काही समान गुणधर्म आढळतात ते पाहू. धातूंचे गुणधर्म करून पाहूया. एक तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा तुकडा किंवा लहान खिळा घ्या. त्यावर हातोडीने मारत राहा. काय दिसते? हातोडीने त्यावर मारत फिरले की काही वेळानंतर तार चपटी होते म्हणजे तिचा पत्रा होतो. धातूंचे असेच ठोकून पत्रे तयार करता येतात. या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. आकृती 5.16 वर्धनीयता. निरीक्षण करा व चर्चा करा. लोहाराच्या दुकानात गरम झालेले लोखंड ठोकून ठोकून बारीक केले जाते. त्याचे निरीक्षण करा. घनाने घाव घालून ते लांब होतात. लोखंडाची सळई सतत फिरकवत तिच्यावर घनाने घाव घातल्याने ती लांब होते. ती खेचून तार काढता येते. धातूंना खेचून त्यांच्या तारा करता येतात. त्याला धातूंची तन्यता म्हणतात. चांदी, सोने, तांबे, प्लॅटिनम या धातूंच्या तारा काढल्या जातात. आकृती 5.16 तन्यता. सांगा पाहू. 1. भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लॅस्टिकचे का असतात? 2. कुकरची मूठ प्लॅस्टिकची का असते?
धातूंमधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. या गुणधर्माला विद्युत वाहकता असे म्हणतात. धातूच्या तुकड्याला एका गरम ठिकाणी उष्णता दिली तरी काही वेळात तो पूर्ण तुकडा गरम होतो. म्हणजेच धातू उष्णतेचे वहन करतात. याला उष्णता वाहकता म्हणतात. धातूंना विशिष्ट चकाकी असते. प्रत्येक धातूचा विशिष्ट असा रंग असतो. त्यावरून तो ओळखला जातो. आकृती 5.17 उष्णता वाहकता करून पहा. 1. तंबोरा, विणा किंवा इतर वाद्यांची तार छेडा. घंटा वाजवा. स्टीलच्या डब्यावर चमच्याने मारा. 2. लाकडी टेबल, दगडी फरशी यावर काठीने मारा. दोन्ही आवाजातील फरक लक्षात घ्या. धातूचा आवाज झाला तर तो खणखणीत असतो. त्याला धातूंची नादमयता असे म्हणतात. आकृती 5.18 धातूंचे उपयोग. हे नेहमी लक्षात ठेवा. 1. पावसाळ्यात किंवा इतर वेळी परिसरामध्ये उघड्या पडलेल्या वीजवाहक तारा अथवा धातू यांना हात लावू नका. 2. घरातील विजेच्या दिव्यांची अथवा विविध उपकरणांची बटणे आवश्यकता नसेल तेव्हा बंद ठेवा. उदाहरणार्थ टीव्ही रिमोट कंट्रोलने बंद केला तरी मुख्य बटनसुद्धा बंद करा. त्यामुळे विजेचीही बचत होते व संभाव्य धोकेही टळतात. 3. ठराविक काळानंतर घरातील वीज जोडणी वायरिंग घरातील मोठ्यांना तपासण्यास सांगा. आपण काय शिकलो? स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थांच्या 3 अवस्था आहेत. पदार्थ किती गरम अथवा थंड आहे म्हणजेच पदार्थाचे तापमान तापमापीने मोजता येते. पदार्थाच्या अवस्थांतरासाठी उष्णता कारणीभूत असते. घनता, कठीणपणा, ठिसूळपणा, प्रवाहिता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकत्व हे पदार्थांचे विविध गुणधर्म आहेत. धातू हा पदार्थांचा एक वेगळा गट आहे. धातूंचे वर्धनीयता, तन्यता, उष्णता वाहकता, विद्युत वाहकता, नादमयता तसेच विशिष्ट रंग व चकाकी असे गुणधर्म आहेत. चौफेर. विज्ञान सतत बदलत आहे. आपल्याला त्याबद्दल किती माहिती असते? राज्य, देश पातळीवर, जागतिक स्तरावर संशोधनाचे कार्य चालते. हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध घटनांची माहिती आपल्याला असणे महत्त्वाचे आहे. म्हणून वर्तमानपत्रांना आपले मित्र बनवा. दररोज वर्तमानपत्रांचे वाचन करा. त्यातील विज्ञान वार्ता वाचा. त्यांचा संग्रह करा. सर्वांशी चर्चा करा. पुढील भागात आपण पाठ 6 पदार्थ आपल्या वापरातील हा पाठ अभ्यासणार आहोत.